प्रवचनकार म्हणून आयुष्यमान धम्मचारी हे आलेले आहेत, त्यांचं स्वागत मी करतो आमच्या कमिटीतर्फे. त्यांचे स्वागत त्यांची आरावसाहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मी आता अध्यक्षांच्या परवानगीनुसार आजचे प्रवचनकार धम्मचारी यांना विनंती करतो त्यांनी त्यांच्या प्रवचनाला सुरुवात करावी ही विनंती करतो. महाकारुणी तथागत पोलीस सत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून, त्याचप्रमाणे आपल्या जीवनाला ज्या ज्या महामानवांनी सुंदर असा आकार दिलेला आहे अशा सर्व महामानवांना अभिवादन. या ठिकाणी सम्यक प्रतिष्ठान अंतर्गत बोधिवृक्ष विहार आयोजित जी वर्षवास मालिका सुरू होती त्याचा आजचा हा जो सांगता समारोह आहे. आणि ह्या निमित्ताने साधारणतः जसं पगारे दादांनी या ठिकाणी म्हटलं की साधारणतः 10 जुलैपासून तर आजच्यापर्यंत 13 प्रवचन झाली आणि हे आजचं 14वं आहे. तर मी इथे काही प्रवचन देणार नाही. सर्वात महत्त्वाची ही गोष्ट आहे की मला विशेष म्हणजे मला ही गोष्ट सांगायची की तुमच्यासोबत धम्माचा जो अनुभव आहे तो तुमच्यासोबत मी हितगुज करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. विशेषतः सम्यक प्रतिष्ठान बोधिवृक्ष विहार कार्यकारिणीचे सर्व सन्माननीय या ठिकाणी उपस्थित झालेत आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कांबळेदादा, त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेले सर्व माझ्या धम्मसाहेब बंधू भगिनी सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय. तर ह्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मी गेल्या 2 वर्षापासून कांबळेदादा मला विचारणा करत होते आणि मी गेले 2 वर्ष म्हणजे ह्याच वेळेला एकदा कॅलिम्पॉंगला होतो आणि एकदा बँगलोरला होतो. वर्षाचा कालावधी जेवढा आपण स्वतःच्या संपर्कात राहिलं तेवढा जास्त आपल्याला अधिक फायदा होतो. आजच्या त्या विषयामध्ये त्या गोष्टी येणारच आहे. तर मी सर्वप्रथम या ठिकाणी ज्यांनी विशेषतः वेळ दिलेला आहे असं म्हटलं जातं आपल्या जीवनातलं सर्वात उत्तम असं काही दान असेल तर तो वेळेचं दान आहे. आणि ज्यांनी वेळेचं दान दिलेलं आहे असे 13 लोक ज्यांनी या ठिकाणी धम्मदेशना दिलेले आहे त्यांचंही मी त्यांच्या पुण्यकर्माचं अनुमोदन करतो, अभिनंदन करतो. आणि विशेषतः या ठिकाणी जी आतापर्यंत जी वर्षवास मालिका सुंदररित्या या ठिकाणी राबवली जात आहे या स्तुत्य उपक्रमाला मी कार्यकारिणीचं पण या पुण्यकर्माबद्दल त्यांचं अनुमोदन करतो. खूप चांगली गोष्ट आहे की मला म्हणजे मी वेळेला खूप महत्त्व देतो. म्हणजे आम्हाला ते शिकवलं जातं कारण आपल्या जीवनामध्ये वेळ आपण कधी निघून जाऊ याचा आपल्याला भरोसा नाही. म्हणून जेवढा वेळ आपल्या जीवनामध्ये सत्कारणी आपण लावू तेवढा वेळ महत्त्वाचा असतो. आणि दुसरी गोष्ट जितके लोक येतात तेवढ्या लोकांमध्ये कार्यक्रम सुरू करणं हा खूप चांगला भाग असतो. कारण बाबासाहेबांनी स्वतः म्हटलेलं आहे की कसे लोक पाहिजेत, तलवारीच्या धारेवर जास्त नाही 5 लोकच पाहिजेत. कारण ते प्रत्यक्ष आचरण करणारे असते. आपण जेव्हा
संख्यात्मक बघायला जातो तर संख्यात्मक गोष्टी फार कमी अंतराने येतात, पण गुणात्मक जो भाग आहे तो फार महत्वाचा असतो. तर आजचा विषय सुरू करण्या अगोदर मला महत्वाचं म्हणजे आज बाबासाहेबांचं जे कोटेशन आहे आजच्या ह्या वर्षानिमित्त आणि आजच्या दिनाला निमित्त फार महत्वाचं आहे. बाबासाहेबांनी काय म्हटलं आहे तो भाग फार महत्वाचा आहे. त्या अर्थाने मी जसंच्या तसं वाचण्याचा मी प्रयत्न करणार आहे. दुसऱ्याला ईश्वर बनवायचे व आपल्या उद्धाराचा भार त्याच्यावर टाकायचा ही भावना तुम्हास कर्तव्य परामुख करणारी आहे. या भावनेला जर तुम्ही चिटकून बसलात तर तुम्ही प्रवाहाबरोबर वाहणारे लाकडाचे ओंडके बनून तुमच्या अंगी वास करीत असलेली शक्ती निकामी ठरेल. हा फार महत्वाचा बाबासाहेबांनी आपल्याला संदेश दिलेला आहे. त्याचबरोबर एक दुसरा संदेश आहे, महत्वाचा आहे तोही. बौद्ध धर्माने माणसाला स्वतःच्या सद्गुणांची वाढ करण्यात वाव ठेवलेला आहे. मानवाला स्वतःच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी स्वतःच झटावे लागेल. बौद्ध धर्माने स्वतःच्या उद्धाराचा राजमार्ग दाखवला. आपल्याला राजमार्ग हा मिळालेला आहे. तिसरी एक गोष्ट आहे, कोणत्याही गोष्टीचा स्वीकार पूर्ण विचारांती करा. आंधळेपणाने स्वीकार करू नका. निसर्गतः मानव स्वतंत्र आहे. म्हणून मी तुम्हाला सांगेन की बाबासाहेब सांगताय, म्हणून मी तुम्हाला सांगेन की स्वतंत्र विचारसरणीचे, स्वतंत्र वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा. तर ही तीन महत्वाचे संदेश मला नेहमी मी जिथे जातो तर सर्वप्रथम बाबासाहेबांचे जे कोटेशन आहे, मला वाटतं की सर्वप्रथम बाबासाहेबांचं जे कोटेशन आपल्या समाजापर्यंत केलं पाहिजे. त्या अर्थाने ह्या गोष्टींना मी नेहमी आपल्यासमोर मांडत असतो. तर बंधू आणि भगिनींना आज जसं पाहिलं की आज वर्षावास मालिका सांगता समारोह आहे. या निमित्ताने वर्षावास आणि त्याचं महत्व या विषयाबद्दल मला सांगण्यात आलं आहे आणि खरंच खूप चांगला असा विषय आहे. आणि मला असं वाटतं की ह्या 13 प्रवचनाच्या माध्यमातून कदाचित तुम्हाला काही गोष्टी माहीत पण पडल्या असेल किंवा इथे उपस्थित मला असं वाटतं काही खूप चांगल्या पद्धतीने जाणकार व्यक्ती आहेत, त्यांना वर्षावास नेमकं काय आहे, का केलं जातं, त्याचं काय महत्व आहे, त्याच्यानंतर आपल्याला काय करायला पाहिजे, या सर्व गोष्टींचं कदाचित तुम्हाला माहीत असेल तरी सुद्धा आज विषयानिमित्त काही गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये 3-4 गोष्टी असतील की वर्षावास का, कशासाठी, त्यानंतर वर्षावासाचा कालावधी काय असतो, त्याच्यामध्ये काय असतं म्हणजे सुरुवात, आचरण, समाप्ती, या 3-4 गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये येतात. आणि वर्षावासानंतर काय, ह्या ज्या 4 गोष्टी आहेत या 4 गोष्टी मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटलं कदाचित वेळ खूप चांगला असेल, पण मला फक्त 40 मिनिटं दिलेले आहेत आणि त्या 40 मिनिटाच्या याच्यामध्ये मी कदाचित धावतं घेणार नाही, पण जे महत्वाचं आहे त्या गोष्टींना हात घालण्याचा प्रयत्न करेन. तर याच्यामध्ये सर्वात महत्वाची एक गोष्ट येते की वर्षावास का, म्हणजे बौद्ध धर्माच्या म्हणजे बौद्ध भगवान बुद्ध ज्या वेळेला होते त्या काळामध्ये ही गोष्ट जर पाहिली तर धर्माचा ज्या दिवशी जन्म झाला, धर्माचा जन्म कधी झाला, मी तुमच्याशी हितोगुज करणार आहे. धर्माचा जन्म कधी झालाय, काय असेल, कुठे झालाय, आपल्याला जर माहित असेल. जसं बुद्धांचा जन्म कुठे झाला हे आपल्याला ज्ञात असलं पाहिजे. संघाचा जन्म कधी झाला हे ज्ञात असलं पाहिजे. तर धर्माचा जन्म हा ज्या दिवशी, जसं कांबळेदादा म्हणतायत, सारनाथ ह्या ठिकाणी जन्म झाला, ज्याला आपण आषाढी पौर्णिमेला धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा करतो. आपण पहिलं प्रवचन सारनाथला या पंचवर्गीय भिक्खूंना भगवान बुद्धांनी दिलं. तर त्या धम्मचक्र परिवर्तनाच्या नंतर 7 वर्षांनी वर्षावासाची सुरुवात झालेली आहे. का झाली, कारण की जेव्हा भिक्षुक संघ निर्माण झाला, म्हणजे कार्तिकी पौर्णिमेला संघाची निर्मिती झाली, म्हणजे संघाचा जन्म झाला. तर त्यावेळेला जेव्हा भंते ह्या ठिकाणाहून त्या ठिकाणी जेव्हा जात होते म्हणजे प्रवचनासाठी, भिक्षाटनासाठी, त्यावेळेला आपल्याला आता जशी सुख सोयी आहे त्यावेळेला तशा गोष्टी नव्हत्या. घनदाट जंगल होतं, पूर, नदी, नाले यांना पूर येणं आणि त्या याच्यातून ह्या गावातून त्या गावात जाताना त्यांना त्यांच्या अंगावर जास्त कपडे नाही, म्हणजे चिवर जे असायचं ते एकच चिवर असायचं.
आणि दुसरं म्हणजे ह्या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये ते चिवर ओलं होणं, त्याचा विपरीत परिणाम शरीरावर होणं आणि त्याचा भाग म्हणजे आजारी पडणं आणि नको त्या गोष्टी ते आजार लागणं. तसंच वाढलेल्या गवतातून चालत असताना जीवजंतू पायाखाली उडवले जायचे. सरपटणारे प्राणी ह्या पावसामध्ये जेव्हा बाहेर पडतात, त्यांचा दोष, त्यांच्यापासून होणारी इजा, त्या सर्व गोष्टींना जेव्हा त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जेव्हा विनंती केली की ह्या सर्व गोष्टी अशा घडत आहेत, आणि तेव्हा असं ठरवलं गेलं की पावसाळ्याचा जो कालावधी आहे, पावसाळ्याचा कालावधी म्हणजे खऱ्या अर्थाने जेव्हा आषाढी म्हणजे जुलै पासून तर साधारणतः ऑक्टोबर पर्यंत. आता पाऊस जर पाहिलं कधीही पडत आहे, कधीही पडतोय, पण त्यावेळेला ती स्थिती होती तर आषाढी पौर्णिमेपासून तर अश्विनी पौर्णिमेपर्यंत हे जे 3 महिने आहेत, ह्या 3 महिन्यामध्ये असं ठरवलं गेलं की विशेषतः जे भिक्षुक संघ आहे यांनी एकाच ठिकाणी राहावं. म्हणजे जवळच्या गावामध्ये एखादा विहार असेल किंवा एखादा मठ असेल, जेव्हा अशी काही शांत निर्जन अशी जागा असेल तिथे एकत्र राहावं. विशेष अजून एक कारण आहे, विशेषतः उत्तर आणि मध्य भारतामध्ये कृषीप्रधान शेती प्रधान देश आहे. पावसाळ्यात शेतीची कामं बंद झालेली आहेत, नुकसान करणारा सुद्धा त्यावेळेला त्यांना तेवढी मदत होते. ह्या कारणास्तव त्यांनी असं ठरवलं की आपण एकाच ठिकाणी राहावं, एकाच ठिकाणी थांबावं. मग ह्या 3 ते 3 महिन्यामध्ये नेमकं काय करावं? मग ते 3 महिन्यामध्ये गेल्या बाकीच्या जे काही 9 महिने आहेत, ह्या 9 महिन्यामध्ये आपण कसं आचरण केलंय, कोणता अभ्यास माझा झालेला आहे, ह्या सर्व गोष्टींची सामूहिकपणे एकत्रित धर्मचर्चा, सामूहिक ध्यान साधना, सामूहिक धर्मचिंतन, या सर्व गोष्टींचं ते त्यावेळेला करत असत. आणि जेव्हा लोकांना असं वाटायचं की आपल्या गावाच्या जवळच आलेले भिक्षू संघ आहेत, मग ते तिथे जाऊन त्यांना भेटायचे, त्यांना त्यावेळेला भिक्षू संघ काय करायचं, धम्मदेश करायचे. अशा पद्धतीने त्यावेळेला वर्षावासाची सुरुवात झाली. आता जर पाहिलं आपण त्यावेळची परिस्थिती आणि जर आताची परिस्थिती पाहिली तर आताच्या परिस्थितीमध्ये तसं आहे का? तसं आहे का? नाही आहे. आपल्याकडे सर्व सुखसुविधा आहेत, ट्रान्सपोर्ट आपल्याकडे आहेत, इकडून तिकडे जाणं, किती पाऊस होता काही असतं. आता तर मोबाईलवर आपण बुक केलं की ओला लगेच दारापुढे येऊन जाते. मग आता वर्षावास करण्याचं कारण काय? परंपरा आहे म्हणून तर नेमकं काय? आपण नेहमी म्हणजे आपण बुद्धिस्ट आहोत, म्हटलं जातं बुद्धिस्ट माणसाने कुठलीही कृती करत असताना त्या कृती मागे काय विज्ञान आहे हे विज्ञान जाणून घेणं फार महत्वाचं आहे. अन्यथा आपण फक्त परंपरेला जगत आहोत. मला खरंच खंत वाटते, मी काही लोकांना भेटलो प्रत्यक्ष जेव्हा मी भारतभर फिरत असतो, काही वेगवेगळ्या राज्यांमध्ये जातो, विशेषतः गुजरातमध्ये माझं खूप चांगलं काम चाललेलं आहे, त्या ठिकाणी मी बघतो आपलेच लोक त्यांना माहीत नाही, पण ते आता म्हणजे मी ऑब्झर्व करत आहे, गेल्या साधारणतः 4-5 वर्षापासून जर पाहिलं, वर्षापास हा सुरू झालेला आहे. कदाचित करोनाच्या अगोदर, त्या अगोदर सुरुवात झाली, आता मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. आपले लोक पण इतर लोक जसे करतात, त्या आपल्या माता भगिनी आहेत, पायात चप्पल वापरत नाही. कदाचित आपल्यापैकी कोण करत नसेल, पण काही लोक पायात चप्पल वापरत नाही, उपवास करतात. ही वर्षावर चालू आहे, उपवास करावा, चांगली गोष्ट आहे. पण याच्या मागचं विज्ञान काय हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. अन्यथा आपण परंपरा जपत राहू. परंपरा जपणं ही चांगली गोष्ट आहे, पण परंपरेच्या मागे विज्ञान काय हे जाणून घेणं. नाहीतर काय होतं, एक उदाहरण म्हणून एक छोटीशी गोष्ट सांगतो की एका म्हणजे ठिकाणी मस्जिद होती आणि मस्जिदीमध्ये जो मौलवी होता, तो मौलवी आजारी पडला. त्याला असं वाटलं, त्याचा मुलगा त्याच्या बरोबरीला होता, त्याला असं वाटलं, त्याने मुलाला म्हटलं की बेटा आज आप मेरे जगह पे जाके नमाज अदा करो. मुलाला वाटलं की वडिलांची तब्येत बरी नाही आहे आणि आपण केलं पाहिजे, म्हणजे वडिलांची जी परंपरा आहे ती आपण जपली पाहिजे. त्या अर्थाने तो मुलगा त्या मस्जिदीमध्ये गेला. जाताना तो चुकीने त्याची पॅन्ट घालतो, तो वडिलांची पॅन्ट घालतो. जेव्हा तो मस्जिदीमध्ये गेला, त्याला बघितल्यानंतर लोकांना जरा नवल वाटलं, आनंद पण झाला. अरे म्हणजे मौलवी साहेब न येता आज मुलगा आलाय, कदाचित आपलं भविष्य चांगलं आहे. मौलवीने आपल्या मुलाला पुढे केले,
आणि आनंद झाला त्या अर्थाने जेव्हा तो मुलगा पुढे आला. नमाज अदा करताना आपल्याला माहित असेल तो मुलगा असतो, तो पुढे असतो. आणि तो जेव्हा मुलगा पुढे आणि त्याच्या मागे पूर्ण जथा म्हणजे सर्व जे काही बांधव होते. आता तो मुलगा जेव्हा बसत असताना काय झालं, त्याची पॅन्ट फाटली. आता पॅन्ट फाटल्यामुळे नेहमी आपण हात म्हणजे असं पुढे करतो. त्याला असं वाटलं माझ्या पाठीत सर्व लोक आहेत आणि मग त्याने काय केले, ते हात कुठे ठेवले, पुढे न ठेवता त्याने मागे ठेवले, झाकण्याचा प्रयत्न केला. लोकांना वाटलं नवीन मुलगा आलेला आहे, नवीन काहीतरी शोध आहे आणि त्यांनी सर्वांनी तीच गोष्ट केली. गोष्ट इथे संपते. अशा पद्धतीने परंपरा आपण जपली पाहिजे का? काय कारण आहे हे शोधलं पाहिजे. वर्षावास हा फार महत्वाचा आहे. वर्षावासाला जर पाहिलं तर इतर धर्मांनी सुद्धा ह्या गोष्टींना आपल्या पद्धतीने कन्वर्ट केलेलं आहे. वर्षावासाचा कालावधी जर पाहिला तर पावसाळ्याचा कालावधी आहे आणि या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये आपल्या शरीराची जी शक्ती आहे, जे बळ आहे, ते शीत झालेलं असतं. आपल्यामध्ये त्रिदोष आहे, सर्वांना माहित असेल त्रिदोष काय. कफ आहे, वात, पित्त आणि कफ. पावसाळ्याच्या वेळेला हे तिन्ही, त्याच्यापैकी विशेषतः कफ आणि पित्त जे आहे ते वर येतं पावसाळ्याच्या याच्यामध्ये आणि त्यामुळे अजूनही क्षीण झालेलं जे शरीर आहे त्याला त्रासदायक ठरतं. मग अशा वेळेला काय केलं पाहिजे? अशा वेळेला असं म्हटलं जातं की सात्विक आहार केला पाहिजे. सात्विक आहार म्हणजे जे काही मांसाहार करत असेल ते बंद करणं आणि सात्विक आहार, हलका फुलका आहार घेणं, जेणेकरून आपल्या शरीराला कुठल्याही प्रकारची बाधा होणार नाही. त्यावेळेला आता त्यावेळेचे लोक जर पाहिले तर श्रद्धावान होते आणि ह्या श्रद्धेला अनुसरून इतर धर्मांनी त्या श्रद्धेचा, कारण श्रद्धा जर असली तर फार महत्वाची आहे. आपण श्रद्धेने कुठेही जातो आपण, आहे ना. श्रद्धा जर असली तर एखाद्या डॉक्टराचा आपल्याला गुण लागला तर आपण त्या डॉक्टराला देव मानायला लागतो. ही श्रद्धा आहे. तर श्रद्धेचा उपयोग करून त्यावेळच्या लोकांनी या नियमांना धर्माच्या पद्धतीने सुरुवात केली. तुम्हाला माहित असेल काय सुरू होतं ह्या वेळेला. इतर आपले जे बांधव आहेत ते काय करतात, श्रावण सुरू होतं. काही ठिकाणी हरिसप्ताह, पारायण सुरू होतं. म्हणजे वेगवेगळ्या धर्मांनी ह्या गोष्टींना त्यांच्या पद्धतीने केलेले. पण याच्या मागचं विज्ञान काय आहे की ह्या दिवसांमध्ये खऱ्या अर्थाने सात्विक आहार झाला पाहिजे. तर सात्विक आहार फार महत्वाचा आहे. आणि मग आपले बांधव आता म्हणजे त्याच्यामध्ये विशेषतः जेव्हा वर्षावास असायचा आणि भिक्षुकगण एका ठिकाणी वास्तव्य करायचे, त्या वास्तव्य करत असताना त्या ठिकाणी म्हणजे भिक्षुक आणि इतर त्यांच्या सानिध्यात संपर्कात आलेले जे लोक आहेत ते उपोषण करायचे. आता उपोषक हा शब्द आपल्याला माहित असेल. उपोषक जो पालीमध्ये उपोषक आहे, संस्कृतमध्ये जर म्हटलं तर उपवसन म्हटलं. उपवसन म्हणजे, आणि आपण आपल्या भाषेमध्ये काय म्हणतो, उपवास. अजून खालच्या म्हणजे एकदम गावाकडची भाषामध्ये म्हटलं तर उपवास, अशा पद्धतीने. तर उपोषणचा खरा अर्थ जर पाहिला, उप आणि वसत असं त्याचा संधी विग्रह जर केला. उप म्हणजे स्वतःच्या संपर्कात, स्वतःच्या जवळ राहणं. वसत म्हणजे राहणं, स्वतःच्या संपर्कात राहणं. आता स्वतःच्या संपर्कात राहणं म्हणजे नेमकं काय? असं म्हटलं जातं जो माणूस स्वतःच्या संपर्कात राहतो तो स्थिर असतो. जसं भगवान बुद्धांनी कोणाला सांगितलंय का, दरोडे कोण माहित आहे? दरोडे अंगुली मारून त्याला सांगितलं मी स्थिर आहे, तू धावत आहे. स्थिरता गाठणं म्हणजे जेव्हा आपण स्थिर असतो तेव्हा आपल्या मनामध्ये चांगल्या गोष्टींचं काय होते, वास्तव्य होतं. म्हणजे आपल्यामध्ये जे विकार आहेत, जर आपण भावचक्राचा अभ्यास केला असेल, पहिल्या चक्रामध्ये 3 प्राणी आहेत, डुक्कर, साप आणि कोबरा. हे काय आहेत? हे प्रतीक आहेत. लोभ, द्वेष आणि महत्व हे जन्मतः आपल्यामध्ये आहेत. त्यांना जसं जसं वातावरण मिळतं तसं तसं ते प्राणी वर येतात. तर जेव्हा आपण स्वतःच्या संपर्कात जातो ते नेमकं माझी कृती कशी आहे, माझं बोलणं कसं आहे, माझं चालणं कसं आहे, माझं इतरांशी व्यवहार कसा आहे, या गोष्टी आपण पाहायला लागतो. ते कधी होतं? जेव्हा आपण स्वतःच्या संपर्कात जातो. सुंदर एक वाक्य आहे, जो भीतर देखता है वो सवर जाता है और जो बाहर देखता है वो बिखर जाता है. म्हणून आतमध्ये पाहणं, आपल्या धर्मामध्ये जर पाहिलं तर एकांतवास आहे.
ध्यान आहे, आपण ज्याला विपश्यना म्हणूया की विपश्यनेमध्ये ह्या गोष्टी केलेल्या आहेत. ध्यानामध्ये आपण जेव्हा बघा, आपण इथे बहुसंख्य लोक म्हणजे बहुसंख्येने इथे उपस्थित आहोत. डोळे बंद करा, आपणच आहोत. कारण आपल्याला हे जे मासल चक्षु आहे, या मासल चक्षुने आपण कोणाला पाहू शकतो, मनचक्षुद्वारे आपण विचार करू शकतो की माझ्या आजूबाजूला लोक बसतात. म्हणून इनर जेव्हा आपण आतमध्ये जातो तेव्हा आपला विकास होण्याचा. म्हणून ही गोष्ट फार महत्वाची आहे की ह्या सर्व गोष्टींना विज्ञानाच्या माध्यमातून वर्षावास किती महत्वाचा आहे त्या अर्थाने आपण याला पाहिलं पाहिजे. हे नियम आहेत, या नियमाच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर फार चांगली गोष्ट आहे. कधी कधी नियम आपल्याला कळत नाही. आता इथे जर कार्यक्रम 10:30चा ठेवलेला, आपण 11 वाजून 39 मिनिटाला सुरुवात केलेली आहे. असं म्हटलं जातं जेव्हा शिलाचरण पंचशीलचं पालन करतो, त्याच्यामध्ये विशेषतः शिलाचे प्रकार आहेत. कनिष्ठ, उच्च, जे काही जेव्हा आपण विशुद्ध वाचतो त्याच्यामध्ये ते प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये जसं आपण आता म्हणता पंचशिलामध्ये म्हटलं ना, अदिन्ना दाना वेरमणी. सॉरी, अदिन्न कधी म्हणू नका. अदिन्न म्हटलं की जे न दिलेलं ते वस्तूंनी घेतो, करेक्शन करून घ्या. कारण कधी कधी आपण अदिन्न दाना म्हणतो. अदिन्ना दाना वेरमणी शिक्षा बदल प्रमाणे. जे दिलेलं नाही ते घे, न दिलेलं घेऊ नये, म्हणजे चोरी करू नये. चोरीच्या प्रकारामध्ये हा सुद्धा एक गोष्ट येते. आपल्याला जर कोणी वेळ दिलेली असेल तर त्या वेळेला जर आपण त्या ठिकाणी गेलो नाही तर आपण त्या व्यक्तीचं वेळेची चोरी करतो. हे पण शिलाचरण आहे. म्हणून ह्या गोष्टीचा आपल्याला काळजी घेता आली पाहिजे. तर तो महत्वाचा भाग आपल्या पुढे आपण जेव्हा जाऊ की वर्षावासामध्ये नेमकं काय केलं पाहिजे त्या अर्थाने. तर जसं म्हटलं गेलं की वर्षावासामध्ये सात्विक आहार असला पाहिजे, तसंच आपल्या मनासाठी सात्विक विचार फार महत्वाचा आहे. आणि ह्या सात्विक विचारातूनच म्हणजे जेव्हा उपसत करतो त्याचा अर्थ आपण त्रिरत्नाच्या संपर्कात आहोत. त्रिरत्न म्हणजे काय? बुद्ध, धम्म आणि संत. या 3 रत्नांच्या संपर्कात जेव्हा आपण येतो असं म्हटलं जातं. बुद्ध आणि आपल्यामधलं अंतर कधी कमी होईल? जेव्हा आपण बुद्धासारखे काही गोष्टी करायला लागू. त्यांच्यामध्ये जे बुद्ध गुण आहेत आपल्यामध्ये सुद्धा 30 रूपाने बुद्ध गुण आहेत. फक्त आपण त्याला काय करत आहोत, त्याला तशी वाव देत नाही आहोत. जमीन आहे, या जमिनीवर जर पेरलं आपण जे बीज होणार आहे, आपण त्या बीजांना त्या अर्थाने खत पाणी दिलं पाहिजे. मग बुद्ध बीजाला जर खत पाणी घालायचं असेल तर काय, तर तुम्हाला धर्माच्या संपर्कात यावं लागेल. जे धर्माचरण करतात, जे धर्म प्रचार प्रसार करतात, ज्यांचा चांगला अभ्यास आहे त्या लोकांच्या संपर्कात गेलं पाहिजे. विहारात आलं पाहिजे, एकत्र आपण बसून ध्यान केलं पाहिजे, धर्मचर्चा केली पाहिजे, धर्मचिंतन केलं पाहिजे. त्या अर्थाने आपल्यामधलं बुद्ध हे काय विकसित. तर ही गोष्ट ह्या उपसतामध्ये केली पाहिजे. आता बौद्ध परंपरेनुसार जर पाहिलं तर उपसत महिन्यातून 4 वेळा केले जातात. ते 4 वेळा विशेषतः कुठला दिवस असेल? पौर्णिमा, दुसरा अष्टमी, तिसरा अमावस्या आणि अष्टमी. तर कृष्ण शुक्ल, अमावस्या आणि पौर्णिमा ह्या 4ही गोष्टींच्या दिवशी खऱ्या अर्थाने काय केलं पाहिजे? उपोषण केलं पाहिजे. म्हणजे ह्या दिवशी आपण स्वतःच्या संपर्कात असलं पाहिजे. सात्विक आहार, सात्विक विचार आपल्या सोबत ठेवला पाहिजे. पौर्णिमा काय आहे? पौर्णिमा जर बघितलं तर भगवंताच्या जीवनामध्ये जी काही प्रक्रिया घडली आहे, जे काही घडलेले आहे, प्रत्येक पौर्णिमेला घडलेलं आहे. आणि आपण वर्षावर्षांच्या 12 पौर्णिमेचं महत्व पण जाणून घेतात. तो विषय फार मोठा आहे. पण ह्या पौर्णिमांमध्ये असं म्हटलं जातं, कलेने पौर्णिमा म्हणजे चंद्र हा पुढे पुढे येत जातो. म्हणून पौर्णिमेच्या दिवशी आपण उपवास केला पाहिजे, म्हणजे उपवास केला पाहिजे, म्हणजे स्वतःच्या संपर्कात राहिलं पाहिजे. अष्टमी आहे, शुक्ल अष्टमी, त्यानंतर कृष्ण अष्टमी. म्हणजे जेव्हा आपण पौर्णिमा सुरू होते त्यानंतर हळूहळू चंद्र कुठे जायला लागतो? काळ्या भागाकडे जायला लागतो. म्हणजे पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत जाणारा भाग जो आहे त्याला कृष्ण अष्टमी म्हटलं जातं. आणि त्यानंतर अमावस्या येते. अमावस्या पण फार महत्वाची आहे. पण अमावस्याला आपण विचित्र प्रकाराने, विचित्र विचाराने, विचित्र संस्काराने अमावस्याला पाहतो. काय म्हणतो आपण? अमावस्याच्या दिवशी
भीती वाटते ना, बाहेर पडत नाही. नक्कीच, कारण गडद अंधार असतो. पृथ्वी एका बाजूला, त्यानंतर सूर्य आणि चंद्र, त्यामुळे पृथ्वीवर कुठल्याही प्रकारचा अंधार पूर्ण काळच असतो. पण असं म्हटलं जातं, जे आध्यात्मिक स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करणारे लोक आहेत, ज्यांना खूप चांगली प्रॅक्टिस करतात, त्यांना लोक बाहेर आघोरी म्हटलं जातं. पण ह्या गडद अंधारामध्ये ते खूप चांगल्या प्रकारे खूप सखोलतेने उतरले जातात. आता मी जेव्हा कॅलिफॉर्मला होतो की तेव्हा बघितलं की लोक एका जागेवर पूजा करत जर असले तर कमीत कमी 5 ते 6 तास एका जागेवरून उठत नाही. आपली पूजा किती वेळ चालते आणि आपण किती वेळ देतो आपण पाहायचं. मी खरंच बुद्धिस्ट आहे आणि मी बुद्धिस्ट म्हणून किती वेळ देतो. श्री शरण पंतशी पूजा, आणि जर खरात बाबा असले तर मग पूर्ण त्या गाथा पठण होतील, तेव्हा पण कंटाळा येतो की बस झाला आता, हा भाग येतो आपल्याला. तर हे जर असं होत असेल याचा अर्थ आपल्याला स्वतःच्या आतमध्ये जाऊन पाहता आलं पाहिजे की ॲज अ बुद्धिस्ट म्हणून मी काय करत आहे. मला खरंच स्वतःला लाज वाटली जेव्हा मी कॅलिफॉर्मला काही मॉनेस्ट्रीला जेव्हा मी व्हिजिट केली. म्हणजे सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ते त्या पूजेमध्ये रत होते. म्हणजे आळीपाळीने ते करत होते, पण तिथेच बसून फक्त काही गोष्टींसाठी, नैसर्गिक काही गोष्टींसाठी ते उठून जात होते. पण ही जी श्रद्धा आहे ही फार महत्वाची. श्रद्धेशिवाय आपण शरणगमन करू शकत नाही. शरणगमन तुमच्यासाठी नवीन शब्द असेल, पण आपल्यासाठी नवीन शब्द नाही. आपण काय म्हणतो, काय केले आपण, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि आणि संघं शरणं गच्छामि. मी कोणाला शरण जात आहे? बुद्धाला. का शरण जात आहे? प्रश्न कधी केलाय? का शरण जात आहे? सर्वश्रेष्ठ असं शरण स्थान आहे. या शरण स्थानाकडे जर मी गेलो, तिथे मला कुठल्याही प्रकारची भीती नाही. तर हे जर पाहिलं 22 प्रतिज्ञा इथे लावलेल्या आहेत. बाबासाहेबांनी त्यावेळेला खरे शरणस्थान कुठले आणि खोटे शरणस्थान कुठले. मी आता तुमचा एक विषय घेतलेला, 10-12 दिवसाचं शिबिर होतं आणि मी चिंतन करत असताना 22 प्रतिज्ञा माझ्या समोर आल्या आणि मी पाहिलं की बाबासाहेबांनी त्यावेळेला खोटं शरणस्थान कुठले, 1 पासून तर 8 पर्यंत सुद्धा खोटं शरणस्थान आहे. हे करणार नाही, मानणार नाही, जे काय आहे ते ठेवलंय. काय करणार, त्याचं खाली त्यांनी विश्लेषण, म्हणजे खरं काय आहे. ही जी गोष्ट आहे ना ती फार महत्वाची आहे. तर ह्या गोष्टींना आपल्याला त्या अर्थाने पाहता आलं पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये पौर्णिमेचं तेवढंच महत्व आहे. ही महत्व आपल्याला करता आलं. म्हणजे तरुण जे काही बंधू म्हणजे तरुण जे आपले मित्र आहेत, उत्सवप्रिय, आपण सुद्धा उत्सवप्रिय आहोत. बाहेर जे काही चालतात उत्सव, त्याला आपल्याला मन आकर्षित होतं. आपल्याकडे पण उत्सव आहे. वर्षाच्या प्रत्येक महिन्यामध्ये उत्सव आहे. आपण ते साजरे करू शकतो. आपल्या घरामध्ये मोठा उत्सव करू शकतो. पौर्णिमेला बोलवा तुम्ही, आजूबाजूवाल्यांना बोलवा, आपल्या लोकांना साजरं करा. गाणं म्हणा. खूप सुंदर राऊत ताई आणि पगारे ताई सुंदर गाणं म्हणतात आणि त्यांचा आवाज पण खूप सुंदर आहे. किती महत्वाचं आहे. निर्वाणाकडे जाणारं त्यांनी गीत म्हटलं. निर्वाणाकडे आपण कसं जाऊ शकतो? भगवान बुद्धांच्या मार्गावर अनुभव तरच जाऊ शकतो. म्हणून वर्षावर्षाच्या कालावधीमध्ये ह्या गोष्टी पाहिजे. आता जेव्हा उपोषण आपण करतो तर उपोषणामध्ये काही गोष्टी महत्वाच्या आहेत की चित्त शुद्धी होते, आपला आत्मसंयम वाढतो. त्यानंतर धर्माच्या आचरणाचे आपण खूप चांगल्या प्रकारे अवलोकन करतो की माझं कसं चाललेलं आहे. सदाचार आणि प्रज्ञा वाढते. आणि धर्मश्रवण, धर्म अभ्यास, धर्मचिंतन, धर्मचर्चा हे करण्यासाठी आपण तयार होतो. आपण सातत्यपूर्ण त्याच्यामध्ये निरंतरता येते. आणि ह्या गोष्टी उपोषणाच्या माध्यमातून केलं पाहिजे. तो एक महत्वाचा भिक्खू संघ जर पाहिला वर्षवासाच्या ह्या कालावधीमध्ये, मी थोडं धावतं घेत आहे, मला थोडं वेळ तर विशेषतः भिक्खू संघ त्यावेळेला उपवासाच्या याच्यामध्ये प्रतिमोक्ष म्हणून, पातिमोक्ष, तुम्हाला त्याच्याशी शब्द ऐकून गेला असेल. पातिमोक्ष हा फार महत्वाचा आहे. पातिमोक्ष याचा अर्थ नियमांचा संच. म्हणजे भिक्षुक जे होते त्यांच्यासाठी 227 आणि ज्या भिकुणी होत्या, महिला होत्या, सामाजिक काही महत्वाच्या गोष्टी असल्यामुळे त्याला 311 हे नियम. ह्या पातिमुखांना आपण त्या अनुषंगाने तिथे सर्व लोकांच्या समोर ते
व्यक्त करणं तो महत्वाचा भाग होता. पातिमोक्ष म्हणजे खऱ्या अर्थाने आचारसंहिता होती. पातीचा अर्थ संरक्षण आणि मोक्ष म्हणजे मुक्ती. म्हणजे जेव्हा आपण नियमांचं पालन करतो, चांगल्या नियमांचं जेव्हा आपण पालन करतो, तेव्हा त्यावेळेला त्या नियमांच्या माध्यमातून आपलं काय होतं, संरक्षण होतं. पंचशिलाचं पालन केलं, संरक्षण होणार की नाही? संरक्षण होईल ना. आणि संरक्षण झालं, मुक्ती पण कशा अर्थाने? दुःख मुक्ती होईल. म्हणजे भवचक्रामध्ये जेव्हा आपण गरजेचं फिरत असतो, ऊर्ध्वगामी चक्राकार मार्ग हा कुठून स्टार्ट होतो? जेव्हा दुःखाची निर्मिती होते असं म्हटलं जातं. जेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख येतं तेव्हा खऱ्या अर्थाने दुःखातून श्रद्धेची निर्मिती होते. तुम्हाला उदाहरण माहित असतील, पटाचार्य आहे, किस्सा गौतमी आहे. बघा, एकुलता एक मुलगा मेलेला आहे. पटाचार्याचं पूर्ण संसार उद्ध्वस्त झालाय, दुःख. आणि ती भगवान बुद्धांच्या सानिध्यात गेल्यानंतर त्या दुःखातून श्रद्धा निर्माण झाली. किस्सा गौतमी एक मुलगा, एकुलता एक मुलगा गेला, पण 1000 मुलांची आई झाली, माता झाली, अनंत झाली. पटाचार्य अनंत झाली. दुःखातून श्रद्धेची निर्मिती होते. मग आपल्याला नेमकं काय करायचं? दुःखालाच आवडून बसायचं आहे. तर ती गोष्ट महत्वाची. याच्यामध्ये आपल्याला दुःखमुक्त म्हणजे पातिमोक्षाचा भाग नसतो. संरक्षण जर आपण चांगलं आचरण करत असतो, मी जर चांगलं आचरण करत असेल, खूप चांगल्या लोकांशी चांगला व्यवहार असेल, मी रात्री अपरात्री कुठेही फिरतो, पण मी जर चुकीचा व्यवहार करत असेल तर रस्त्याने चालता चालता दिवसा पण मला असं वाटेल कोणी येतंय का पाठीमागे, कोणी काय करेल का मला. हे काय एक शिलाचरणाचा तो भाग, त्यामुळे हे महत्व आहे. आता आजच्या दिवसाचं जर महत्व पाहिलं तर आज काय म्हटलेलं आहे आपण? सांगता समारोप. आवाज येतोय ना माझा? मला ते माईकवर बोलण्याची तशी. तर आज वर्षावास समाप्ती आहे, ज्याला आपण समारोप म्हणू शकतो, त्याला आपण सांगता समारोप म्हणू शकतो. तर समाप्ती याचा अर्थ काय होतो? काय म्हणतो आपण? शब्दशः अर्थ काय? शेवट, अंत. आता संपलं. पण असं नाहीये. जेव्हा समाप्ती होते तिथे प्राप्ती होते. सिद्धार्थाची समाप्ती, बुद्धत्वाची प्राप्ती. बोधिवृक्ष म्हणून आपण म्हणतो, याला पिंपळ विहार म्हटलं असतं का आपण? का बोधिवृक्ष म्हटलं? कारण सिद्धार्थ त्या पिंपळाच्या झाडाखाली बसले, बुद्धत्व प्राप्ती झाली आणि बुद्धत्व प्राप्तीमुळे त्या पिंपळाच्या झाडाला बोधिवृक्ष म्हणून प्राप्ती झाली. जे कुसा गवत होतं, ज्या कुसा गवताच्या आसनावर ते बसलेले, कुसा गवताला काय म्हटलं जातं? वज्रासन म्हटलं जातं. आणि वज्रासन असं आहे, इंग्लंडचा माझा एक आर्कोलॉजिस्ट म्हणून एक खूप मोठे अभ्यासक आहे, त्यांनी असं संशोधन करून घेतलं की जे वज्रासन आहे, कदाचित आपले बरेच लोक आपण बुद्धगयाला जाऊन आले असतात, तर जे वज्रासन आहे जिथे भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्ती ते वज्रासन असं म्हटलं जातं. ह्या संपूर्ण पृथ्वीचा केंद्र बिंदू आहे. म्हणून तुम्ही कधी जा वज्रासनासमोर नुसतं जाऊन 15 मिनिटं 10 मिनिटं जे काय बसाल, तुम्हाला स्वतःहून अनुभव येईल की तिथे तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार नाही मन शांत होण्यासाठी. सहज तुम्ही शांत व्हाल. माझा एक मित्र आहे, इंजिनियर मित्र, आमच्या ट्रेनमध्ये माझ्यासोबत नेहमी प्रवास करायचा, खारघरला राहतो. तो म्हणायचा, सर म्हणे तुम्ही नेहमी बुद्धगयाला प्रत्येक वर्षी जातात आणि तिथे जाऊन तुम्ही महिनाभर राहतात, नेमकं काय आहे? म्हटलं कधी गेलात तर जाऊन बस. आणि तो कार्गोमध्ये मोठा ऑफिसर आहे आणि बिहारमध्ये एका कामानिमित्त गेलेला आणि त्याला असं वाटलं, मला फोन केला, माझ्याकडे 20 मिनिटं आहेत. म्हटलं 20 मिनिटं आहेत ना, जाऊन बस. आणि गेला तो. बोधिवृक्षाच्या खाली त्या वज्रासनाच्या जवळ जाऊन बसला. पाऊण तास तो त्या जागेवरून हलला नाही. त्याच्यावर असा परिणाम झाला, तो मित्र जो आहे माझा, मराठा समाजाचा मित्र आहे, त्याने स्वतःच्या मुलाला सायकोलॉजीचा स्टडी दिलाय. का म्हणून? सायकोलॉजी, तो आता अमेरिकेला तो मुलगा सायकोलॉजी म्हणून तिथे शिक्षण घेतात. कारण सायकोलॉजिस्ट मध्ये जर पाहिलं, सायकोलॉजी हा बुद्धिझम जर तुम्ही चांगला अभ्यास करत असाल तर सहजपणे तुम्ही सायकोलॉजिस्ट होऊ शकता, कारण मनाचं तंत्र तुम्हाला माहीत पडतं. म्हणून वर्षावर समाप्ती ही समाप्ती नाहीये. इथे काय आहे? इथे सुरुवात आहे. आईच्या गर्भात जेव्हा गर्भधारणा सुरुवात होते
पूर्णपणे गर्भ विकसित होतो तेव्हा त्या गर्भाची समाप्ती होते. त्याला बाहेर आल्यानंतर नवजगची काय होते, प्राप्ती होते. शिक्षण घेतो आपण, शिक्षणाचे 3, 4, 5 वर्ष घेतो, ती समाप्ती होते आणि आपल्याला पदवी प्राप्त होते. बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये किती संघर्ष केला शिक्षणापासून. 13 ऑक्टोबर 1935 साली त्यांनी घोषणा केली. 21 वर्ष 1 दिवस एवढा दिवस घेऊन त्यांनी पुढे 14 ऑक्टोबर 1956 साली काय केलं, नरकतुल्य जीवनाची समाप्ती केली. आपल्या नरकतुल्य जीवनाची समाप्ती केली. आपल्याला काय प्राप्ती झाली, बौद्ध धर्माची प्राप्ती झाली. म्हणून समाप्ती, वर्षावासा निमित्त समाप्ती हा शब्द किती महत्वाचा आहे हे मला सांगावंसं वाटतं. कारण ह्या समाप्तीमध्ये सम जर पाहिलं तर समचा अर्थ असं म्हटलं जातं की सम म्हणजे पूर्ण, आणि ज्याला आप्ती म्हणतो, आप्ती म्हणजे प्राप्त होणं, संपूर्णपणे प्राप्त होणं. म्हणून वर्षावासाच्या समाप्तीला जर पाहिलं आपण तर ह्या समाप्तीमध्ये जेव्हा पण आपण इथे येत होतो, साधारणतः 13 प्रवचन झालेले आहेत आणि 13 प्रवचन झाल्यानंतर आपण काय असं ऐकलंय, 13 प्रवचनातून कुठली गोष्ट माझ्या जीवनासाठी महत्वाची ठरली, असं कुठली तरी एक गोष्ट असेल ना की खूप त्या प्रवचन ऐकताना असं वाटलं की खरंच सुंदर आहे, ते माझ्या जीवनाला फार महत्वाचं आहे, असं आपल्याला वाटलं असेल ना. जेव्हा आपण बुफे डिनर करतो, परिवार असतो आणि परिवारामध्ये जेवण करत असताना बरेच पदार्थ असतात आणि एखादा पदार्थ आपल्याला आवडतो आणि आपण पटकन आपल्या जवळच्या आपल्या घरात हे खावर खूप सुंदर आहे, टेस्टी आहे, का सांगतो, चव चांगली आहे, ती आवडलेली आहे. धर्माचं पण तसं आहे, एखादी गोष्ट आपल्याला पटलेली आहे आणि मग ती आपण सांगत शिकतो की हे तुम्ही घ्या. तुमची तळमळ असेल ना, विहारात लोकांनी आलं पाहिजे, का आलं पाहिजे, कारण तुम्ही टेस्ट घेतली, ती चव चाकली, विहारात आल्यावर काय होतं, ही जी टेस्ट आहे ना ही फार महत्वाची आहे. म्हणून समाप्तीच्या मध्ये प्राप्ती आहे. दगडातून समाप्ती होते आणि त्याच्यातून सुंदर मूर्तीची प्राप्ती होते. त्याच्यावरून एक छोटीशी कथा आहे. 3 क्रमांक मिळतात, शिल्पकलेचा एक्झिबिशन लागलं असतं आणि 3 क्रमांक मिळतात. 3 लोक असे उभे राहतात आणि तो जो पत्रकार असतो तो जाऊन बोलतो. 3ऱ्या क्रमांकाच्या शिल्पकाराला विचारतो की म्हणे तू एवढं सुंदर मूर्ती बनवली, त्याच्या मागचं काय नाही. म्हणे काय नाही, माझा जो गुरु आहे, मला ज्यांनी प्रोत्साहन दिलंय त्यांच्यामुळे ही मूर्ती मी एवढी सुंदर बनवली. त्याच्यानंतर 2ऱ्या क्रमांकाच्या शिल्पकाराला विचारलं जातं तर तो म्हणतो की ही सर्व माझ्या वरच्या देवाची, माझ्या गुरूंची आणि माझ्या आई वडिलांची कृपा आहे, त्यामुळे मी ही सुंदर दगडातून मूर्ती बनवतो. 3ऱ्या क्रमांकाचा जो म्हणजे पहिल्या क्रमांकाचा, ज्याला पहिला क्रमांक मिळालेला असतो त्या शिल्पकाराला जेव्हा विचारलं जातं की एवढी ह्या दोघांपेक्षाही तुमची मूर्ती खूपच सुंदर आहे, असं वाटतं जिवंतपणा आहे, असं वाटतं की ते आता बोलतील, चालतील, असं वाटतं, नेमकं काय काय तुम्ही कुठून हे केलं. मी काहीच केलं नाही. माझ्यासमोर दगड आला, मी दगडाशी संवाद साधला आणि दगडाशी संवाद साधत असताना दगडाच्या वरती नको असलेला भाग मी फक्त काढला, ती मूर्ती बाहेर आली. आपल्या जीवनात पण असं आहे, आपल्या जीवनामध्ये नको असलेला जर भाग आपण काढून टाकला, बंधू आणि भगिनींनो, आपलं जीवन सुंदर असं मूर्ती होईल. येणारा जाणारा तुमच्या जवळ येईल, तुम्हाला विचारेल एवढं सुंदर कसे काय दिसतात. मेकअप हा बाहेरून आहे, मेकअप आंतरिक झाला पाहिजे. आंतरिक मेकअप होणं म्हणजे आचरणाच्या माध्यमातून. म्हणून ही फार महत्वाची गोष्ट खऱ्या अर्थाने समाप्तीच्या अनुषंगाने जेव्हा आपण हे पाहतो की धम्म हा जो आहे हा फक्त ऐकण्यापुरता मर्यादित, वाचण्यापुरता मर्यादित नाही किंवा बोलण्यापुरता सुद्धा मर्यादित नाही, तर धम्म हा आचरण करण्यासाठी फार महत्वाचा आहे. जर आपण धम्म फक्त ऐकत असू, बोलत असू, वाचत असू तर काहीच होणार नाही. जोपर्यंत आचरण करत नाही, माझं स्वतःचं उदाहरण म्हणून सांगतो. माझी बहीण इंटरनॅशनल शार्पशूटर होती, माझ्यापेक्षा 6 वर्षांनी लहान, आणि तिचा जेव्हा करोनामध्ये मृत्यू झाला आणि मी म्हणजे मलाच फक्त ती गोष्ट माहीत पडली, म्हणजे तिच्या मिस्टरांनी मला कळवलं
मी 3 दिवस म्हणजे मुंबईत होतो, ती पुण्याला होती. त्या कालावधीमध्ये घरच्यांना कोणाला कळवायचं नव्हतं मला. ती म्हटले जेव्हा आपण जाऊया सोमवारी तिचा अंत्यविधी करूया, तेव्हा भावाला आणि आई वडील तिथेच होते. ह्या कालावधीमध्ये शनिवारचा दिवस होता, 3:30ला ती बातमी आली. संध्याकाळी मी प्रवचन दिलं श्रद्धेवरचं, कोणताही तणाव न घेता. का बरं? कारण याच्या अगोदर मी मग्गवर्गाचा अभ्यास करत होतो आणि मग्गवर्ग असं म्हटलं जातं की आपल्या जीवनामध्ये जी काही गोष्ट आहे, आपल्या सोबत वावरणारे जे काही लोक आहेत, आपण सुद्धा त्यांना सोडणार आहोत किंवा ते सुद्धा आपल्याला सोडून जाणार आहे. एवढं सुंदर मग्गवर्ग आहे, तुम्ही कधी वाचा. तो जो विचार होता माझ्या मनामध्ये तो खूप भक्कम झाला. तरी सुद्धा ज्या दिवशी अंत्यविधी होती, बहिणीला जेव्हा तिला ठेवलं होतं, सर्व मोठे मोठे ऑफिसर होते, तेव्हा असं वाटत होतं की माझ्याशी बोलते आणि मला सांगते की तू बऱ्याच पुण्यनोंदनाचे कार्यक्रम केले, जलदानिधीचे कार्यक्रम केले, दुःखावर खूप बोललेला आहे, आता तुला काय वाटतं? हा प्रश्न मला असं वाटत होतं बहीण मला विचारते. आणि खरंच मी प्रामाणिकपणे सांगतो, त्यावेळेला मी पाहत होतो की नागभर काय तुझ्या जीवनामध्ये आता दुःख आलंय. आणि सर्वात मोठं दुःख होतं माझ्यासाठी. म्हणजे तिला जेव्हा उचललं तर वडील त्या बाजूला, म्हणजे उजव्या हाताला वडील होते, डाव्या हाताला मी होतो आणि मी वडिलांना पाहत होतो. असं म्हटलं जातं वडिलांच्या खांद्यावरून मुलाचं प्रेत जाणं ही फार कठीण आणि दुःखद प्रसंग असतो. ते प्रत्यक्ष मी पाहत होतो. म्हणून मला असं वाटतं धम्माच्या संपर्कात राहिलो, धम्माचं आचरण करत राहिलो, आपण खूप दृढ होतो, आपली प्रॅक्टिस वाढते. म्हणून तिबेटी लोक आहेत ना, एक सेलिब्रेशन करतात, मृत्यूच्या अगोदर साजरा करतात. ते मृत्यू कसा असला पाहिजे. आमचे जे गुरु आहेत, त्यांना आम्ही गुरु मानतोय, म्हणजे बाबा गुरुबंधू बंधू संघराचे, त्यांच्या मृत्यूच्या अगोदर त्यांनी 6 महिने अगोदर त्यांनी तयारी केली की माझा मृत्यू झाल्यानंतर मला कुठे ठेवलं पाहिजे, काय काय विधी केल्या पाहिजेत, कोण कोण असलं पाहिजे, कोणी काय म्हटलं पाहिजे. एवढं सर्व आपण करू शकतो का? भगवान बुद्धांनी डिक्लेरेशन केलं ना. ह्या गोष्टी आहेत. म्हणून धम्माच्या सान्निध्यात राहण्याचा हा जो वर्षावाचा कालावधी आहे, तो जेव्हा समाप्त होतो, समाप्तीनंतर एक महत्वाची गोष्ट आहे, त्यानंतर मी थांबणार आहे. तर जेव्हा अश्विनी पौर्णिमा असते त्या दिवशी वर्षावाचा सांगता होतं. आणि तो दिवस जर पाहिला तर तो पाववारणा दिवस किंवा पाववारणा उत्सव म्हणून साजरा केला जातो. आता पाववारणा उत्सव म्हणजे नेमकं काय? पाववारणा उत्सव याचा अर्थ असा आहे की मी जे काही गोष्ट केलेली आहे ह्या 9 महिन्यांमध्ये, माझ्याकडून काय कायेने, वाचेने, मनाने काय अशी वाईट गोष्ट घडलेली आहे, मला तुम्ही सांगा. असं प्रत्येक जण आपल्या संघासमोर येऊन बोलतं आणि मग त्याच्याबद्दल लोक सांगतात. म्हणजे जे काही समोर असलेले प्रॅक्टिस करणारे लोक असतील ते संघातले, ते सांगतील की तुम्ही त्या दिवशी वाचने असे बोलला, कायाने संस्कृती अशी होती, तुम्ही अशा पद्धतीने त्या गोष्टींना पाहत होते. हे सांगितल्यानंतर मग जाहीरपणे ती गोष्ट मान्य करून त्या दिवशी क्षमा याचना केली जायची. म्हणजे हा फार महत्वाचा आहे. आपल्या स्वतःचं शुद्धीकरणाचा भाग पावरणामध्ये असतो. दुसरी गोष्ट, एकमेकांच्या सोबत सहजपणे वागण्याचा तो दिवस असतो. एकमेकांचे गैरसमज दूर करण्याचा तो दिवस असतो. कारण आपण नेहमी इतरांची दोष पाहत असतो. एक वृद्ध असं जोडपं असतं, त्यांच्या फ्लॅटच्या समोर एक तरुण जोडपं असतं. रोज सकाळी चहा पिताना ते दोघं म्हातारी दोघंही चहा पित असतात. ती आजीबाई नेहमी बघायची समोर आणि म्हणे हे तरुण जोडपं आहे, ती मुलगी किती आळशी आहे, नाच किती तिचा असा घाणेरडा झालाय तिच्या बिल्डिंगचा, काय म्हणते काचं पुसते का नाही. रोजच चहा पिताना तिकडे लक्ष. एक दिवशी त्या बाबांनी तिला सांगितलं, अगं तू उठ, आपला काच पुस म्हणे, आपला काच धुळीने माखलेला आहे म्हणे, त्यांचं घर स्वच्छ आहे. जेव्हा तिने पुसलं तर आपलाच काच मिरजगाली खूप सुंदर होतं. मुर्दा गावीचं एक वाक्य, उम्रभर गालिब ये भूल करता रहा, उम्रभर गालिब ये भूल करता रहा, धूळ चेहरे पे थी आईना पोचता रहा. चेहऱ्यावर धूळ आहे आणि आरसा साफ करत नाही. म्हणजे याचा अर्थ काय? वर्षावासामध्ये आपण बाहेर न पाहता आपल्या आतमध्ये पाहिलं पाहिजे, नेमकं आपल्या आतमध्ये काय आहे.
कुठल्या अशा अकुशल गोष्टी आहेत त्यांना पाहता आलं पाहिजे. मी कसा वागतो, माझं कसं संबंध आहे, मी इथे प्रश्न विचारू इच्छितो. आपल्या घरामध्ये आपला कसा संपर्क आहे, आपण एका घरामध्ये राहतो. प्रश्न आहे मी नेहमी माझ्या प्रवचनांमध्ये, माझ्या वर्कशॉपमध्ये विचारतो. जर वयस्कर लोकांचं वर्कशॉप घेत असेल, तुम्ही आपल्या मुलाला कधी भेटलात? त्याची प्रेम की झप्पी काय म्हणतात ना सज्जन बोलतो, प्यार की झप्पी. कधी आपल्या मुलाला गळ्यात भेट केलेली आहे? जिवलग मित्र भेटला की लांबूनच आपण त्याला दोन्ही हात पसरून शाहरुख खान सारखं आपण करतो. पण आपल्या घरात गेल्यानंतर आपल्या मुलीला, आपल्या मुलाला, आपल्या पत्नीला आपण कधी प्रेमाने भेटतो? आठवतं का? 1 आठवड्यापूर्वी, 2 आठवड्यापूर्वी, 1 महिन्यापूर्वी, 1 वर्षापूर्वी? का बरं? का आपण करत नाही? का करत नाही? फार महत्वाची गोष्ट आहे. आपण ग्रँटेड घेतो. माझ्या घरचे आहेत ना, ग्रँटेड घेतो. पती पत्नीचं एक वर्कशॉप मध्ये तरुण जोडपं आलं होतं. 3 महिन्याचं बाळ होतं. पती आणि पत्नीला आम्ही उभं करून विचारायचो, काय कंप्लेंट आहे तुम्ही सांगा. मग ती पत्नी म्हणायला लागली, माझ्या घरातले माझे सासू सासरे नंदन वगैरे सर्व माझी तारीफ करतात, पण हा कधी तारीफ करत नाही. म्हणजे नेमकं काय? अहो म्हणे मी एवढं चांगलं स्वयंपाक करते, कधी हा बोलतच नाही की खूप चांगलं स्वयंपाक झालाय. लगेच तो उत्तर द्यायला लागला. अहो म्हणे एवढं सुंदर रोज बनवते. रोज काय तारीफ करायची? बंधूंनो, इथेच चुकतं. ऍप्रिशिएशन जे आहे ना आपल्या धम्मामध्ये आहे ना, जेव्हा आपण पुण्यानुमोदन म्हणतो, पुण्यानुमोदन आपल्या डोक्यामध्ये पुण्यानुमोदनाचा भाग असा संस्कारित झालाय. फोटो असतो मेलेल्या माणसाचा आणि त्याचं गुणगान करतो. जिंदा होने पर उनसे बात करो, मरने के बाद उसके बारे में कितना भी बात करेंगे तो भी कुछ फायदा. म्हणजे जिवंत असताना त्यांच्या पुण्यकर्माचं अनुमोदन करणं हा फार महत्वाचा भाग आहे. पण आपण मेल्यानंतर त्या गोष्टींना खूप काही बोलत सुटतो की असा होता तसा होता, आणि जेव्हा जिवंत होते एकमेकांना बघत पण नव्हते. आले की इकडे तोंड व्हायचं. तो मेल्यानंतर तुम्ही काय एवढं बोलताय? सुद्धा असं म्हणतात, जेव्हा आपली सप्तांग पूजा आहे त्याच्यातलं एक अंग आहे पुण्यानुमोदन. जोपर्यंत तुम्ही इतरांचं पुण्यानुमोदन करत नाही तोपर्यंत तुम्ही शुद्ध नाही आहात. आणि बुद्धिस्ट लोकांचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आचार्य शांतीदेव यांनी बोधिचर्या अवतार लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला लिहिलंय की प्रत्येकाने ह्या पृथ्वी तलावरील प्रत्येक माणसाने 3 गोष्टी केल्या पाहिजे. त्याच्यामध्ये एक पहिलं पुण्यानुमोदन, स्वतःचं, इतरांचं. दिवसभरामध्ये तुम्ही आपल्याला मदत केली आहे, काही पण छोटी मोठी जी पण असेल, सोडण्यापूर्वी त्यांचं आपण त्याचं पुण्यकर्माचं अनुमोदन करतो, त्याला पुण्यानुमोदन. पाप देशना, कळत नकळत माझ्याकडून एखादी चूक झाली असेल, जो आहे ना हा पावरना तो आहे, पाप देशना करण्याचा मार्ग. आणि तिसरी गोष्ट आहे ज्याला बोधी परिणामना म्हणतात. म्हणजे दिवसभरात जे काही पुण्यकर्म केलेलं आहे त्या पुण्यकर्माला रात्री सोडून दिलं. म्हणजे एक वाक्य आहे, नेकी कर और दर्या में डाल. लहानपणी मला असं वाटायचं नेकी कर म्हणजे चांगली गोष्ट करायची आणि दर्यात कशाला टाकायचं. तर त्याच्यामध्ये एक फार दडलेली वस्तू आहे, नेकी कर दर्या में डाल. जर तुम्ही पुण्याला जर पकडून ठेवलं, ते विहार मी बनवलं. आता ह्या विहाराचं उद्घाटनाच्या मी आल्यानंतर मला ते आठवलं, उद्घाटन माझ्या हस्ते झालेलं. मला असं पण मी थांबलो, मी म्हटलं हे बोलायचं आपण. पुण्य जेव्हा पकडून ठेवतो ना, हे मी केलं, तेव्हा हा मी जो आहे तो आय आहे, आय हा नष्ट करतो आपण. म्हणून पुण्य कमाई करून पण आपण काय म्हणतो, आचार्य शांतीदेव असं म्हणतात, पुण्य कमा कर ही हम दुर्गती को प्राप्त करते हैं. बोधिचर्या अवतारामध्ये आपण म्हणून ह्या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि हा पावरणा जो आहे, ह्या पावरणामध्ये हीच गोष्ट आहे की आपण घरामध्ये, ठीक आहे आता जाहीरपणे आपण नाही विचारू शकत माझ्याबद्दल बोला काय वाईट मी करतो, पण घरामध्ये विचारू शकतो आपण आपल्या परिवारामध्ये मी कसा वागतोय, सांगा मला माझ्याकडून काय चुकतं. ही वर्षाच्या समाप्तीनंतर ही गोष्ट घरात केली पाहिजे. बघा काय फरक पडेल तुमच्यामध्ये. तुमच्या काही गोष्टी आहेत ना नॉक केल्या जातील की तुम्ही असे आहात, तुम्ही अशी आहात म्हटल्यानंतर ते स्वीकारलं पाहिजे. जर स्वीकारत नसू तर मग आपण काय आहोत, आपण तसेच राहू. दगडाला चिमणीच्या घावचे जर झेलू नाही शकला तो दगडच राहतो, मोती त्याच्यातनं निघत नाही. तर ती गोष्ट आहे, त्यामुळे तो महत्वाचा भाग आहे.
आणि याच्यामध्ये पावरणामध्ये ही गोष्ट आहे की आपण खरंच क्षमायाचना करता आली पाहिजे. जैन लोकांमध्ये मी ॲडव्हर्टायझिंग डिपार्टमेंटला 26 वर्ष काम केलं. त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी त्यांचा वर्षावर जसा आपला असतो चातुर्मास असतो आणि चातुर्मासाच्या शेवटच्या दिवशी ते मिच्छामी दुग्गडम करतात. मिच्छामी दुग्गडम याचा अर्थ की ज्याच्या बरोबर भांडणं झाले, ज्याच्या बरोबर मानसिक लेवलवर काहीतरी गोष्ट घडलेली आहे, प्रत्यक्ष त्याच्या घरी जातात. त्याच्या घरी जाऊन प्रत्यक्ष समोर जाऊन बोलतात की माझ्याकडून कळत नकळत काही चूक झाली असेल तर मला माफ करा, आणि काय भेट वस्तू घेऊन जातात, भेट दिल्या जातात. ही गोष्ट आपण पण म्हणतो ना, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. नेमकं काय आहे? परंपरा म्हणून आपण जपतोय तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. नाही, त्याच्या मागचा मतीचा अर्थ जाणार. तिळगुळ घ्या आपण प्रत्येकाला देतो. तिळगुळ घ्या म्हणजे गोड घ्या बाबा आणि गोड बोला. तुम्ही पण बोला आणि मी पण बोलतो. ही जी गोष्ट आहे ना, प्रत्येक गोष्ट म्हणून बुद्धिस्ट म्हणून आपण कुणी प्रत्येक माणसाने का आपण करतोय, कुठली कृती करतोय, का करतोय, पंचांग प्रणाम का करतो, अगरबत्ती का लावतो, मेणबत्ती का लावतो, फुल का अर्पण करतो, याच्या मागचं विज्ञान जाणून घ्या. ही गोष्ट फार महत्वाची आहे. म्हणून समाप्तीचा भाग आणि पावरणा या गोष्टींमध्ये जेव्हा पावरणा संपतो म्हणजे तो दिवस म्हणजे आषाढी पौर्णिमा, त्यानंतर याच महिन्यामध्ये साधारणतः 1 महिन्याच्या आतमध्ये काय असतं, कठीण चिवरदान असतं. म्हणजे जे धार्मिक देशना करतात, म्हणजे भिक्खू संघ असेल, इतर कुणी धर्मप्रचार प्रसार करणारे असतात, तर त्या लोकांना वस्त्रदान करण्याचं होत असतं. अन्य काही महत्वाच्या गोष्टी असतात त्या दान देण्याचं होत असतं. म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणं, दान देणं हा त्या मागचा उद्देश आहे. कठीण चिवरदान म्हणजे वर्षावास समाप्ती अश्विन पौर्णिमा, ज्याला आपण पावरणा दिवस म्हणून उत्सव म्हणून साजरा करतो, त्या दिवसापासून 1 महिन्याच्या आतमध्ये कठीण चिवरदान केलं जातं. म्हणून ही गोष्ट ह्या सर्व गोष्टींच्या मागचा उद्देश आहे. म्हणून वर्षावासाच्या निमित्ताने जे काही आपण करत होतो, 13 प्रवचनानंतर आजचा 14वा दिवस आहे, तर फक्त शेवटचं हे असेल की आता वर्षावासानंतर नेमकं काय शेवटचा त्याच्यामध्ये हे आहे की वर्षावासानंतर नेमकं काय, तर वर्षावासानंतर नेमकं आपल्या जीवनामध्ये हीच गोष्ट की आपल्याला जे काही लाभलेलं आहे, जे काही मिळालेलं आहे, ते आपण कसं संग्रहित करतो. म्हणजे त्याला जर पाहिलं तर जे काही आपण समजा आता घरगुती आपण काही गोष्टी पाहतो, महिना अखेरीस काय करतो, विशेषतः माझ्या माता भगिनी आहे, काय करतो आपण महिना संपला म्हणजे संपायला आला, एक लिस्टिंग करतो ना आपण. काय लिस्ट करतो, काय 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 संपलेलं आहे घरात, तांदूळ डाळ जे काय आहे, मग ती लिस्ट तयार करतो की ही गरजेच्या वस्तू आहेत. आणि मग ती लिस्ट काय करतो आपण, कुठे जातो, बाजारात जातो विकत आणायला. काही गोष्टी अशा असतात की घरात आहेत पण त्यांना बुरशी लागलेली आहे. मग ते कधी कधी काय आहेत, माझी आई पण तर करते, ती बुरशी साफ करून म्हणजे धुवून ते सुकवण्याचा प्रयत्न करते. पण बुरशी जर लागली नाही ते स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो. पण बुरशी लागू नये यासाठी पण महत्वाची गोष्ट आहे. म्हणून जसं इथे 11वी मला वाटतं प्रतिज्ञा आहे, अष्टांग मार्गाचा मी अवलंब. अष्टांग मार्गामध्ये 6वं अंग आहे सम्यक व्यायाम. आणि सम्यक व्यायामामध्ये 4 म्हणजे 4 एफर्ट्स म्हणजे 4 प्रयत्न असे आहेत, टाळणे, उच्छेद करणे, त्यानंतर विकास करणे, संवर्धन करणे आणि त्याचं लक्ष. या 4 गोष्टी वर्षावासानंतर आपण जे काही ऐकलेलं आहे, जे काही श्रवण केलेलं आहे, तर जे श्रवण केलेलं आहे नेमकं काय ऐकलं, तर ते ऐकण्याबद्दल विचार करा. म्हणजे चिंतन, जरा श्रुतमय प्रज्ञेनंतर चिंतमय प्रज्ञा म्हणतात. तर मी काय ऐकलंय, गाय पटपट 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 खाऊन रवंत करत बसते, तर आपल्याला रवंत करायचं आहे, नेमकं मी काय आहे म्हणजे चिंतन करायचं. आणि तिसरी गोष्ट ही कसा विकास होईल, भावना, ज्याला भावनामय प्रज्ञा म्हणतो, की याचा कसा विकास होईल त्याच्याबद्दल आपण गोष्ट करायची आहे. म्हणून कुठल्याही आपल्या ह्या विचारांना बुरशी लागू नये. बुरशी जर लागत असेल तर त्याला आपल्याला टाळता आलं पाहिजे, उच्छेद करता आलं पाहिजे. म्हणजे त्यासाठी आपल्याला नियमित विहारात येणं, ते पण वेळेवर येणं, मोठ्या संख्येने येणं, नियमित ज्या गोष्टी असतील ते नुसतं ऐकणं नव्हे तर विकास करणं, म्हणजे ते आपल्या जीवनामध्ये आचरणात आणणं. आणि आचरणात आणल्यानंतर त्या खऱ्या अर्थाने व्यवहारात आणणं. बुद्ध
पूजास्थानामध्ये ठेवून काही अर्थ नाही. बुद्ध आपल्या व्यवहारात आला पाहिजे. जेव्हा आपल्या व्यवहारात बुद्ध येतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपलं जीवन हे साफल्य होतं. म्हणून जाता जाता शेवटचं आजच्या वर्षावाचा निमित्ताचा जो संदेश आहे तो देऊन मी थांबतोय की वर्षावाचा खऱ्या अर्थाने जर संदेश पाहिला तर काय आहे, जसं निसर्ग आहे, पावसाळा सर्वत्र पावसाळा पडतो, पावसाळा झाल्यानंतर सर्वत्र हरित सौंदर्य निर्माण होतं, निसर्ग समृद्ध होतो. तसंच या वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्यावर धर्माचा वर्षाव झालेला आहे. आपलं मन हे समृद्ध झालेलं आहे, हिरवगार झालेलं आहे. राग, लोभ, द्वेष, ईर्ष्या, मत्सर, अहंकार जे काही आपल्यातले अकुशल अशा गोष्टी आहेत त्या सर्व बाहेर काढून बुद्धांच्या ह्या करुणेच्या मार्गावर आणून आपलं जीवन शुद्ध होणं. म्हणूनच सारणातला शेवटचा भगवान बुद्धांनी काय संदेश दिला होता? शरद भिक्खवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय आधी कल्याण मध्य कल्याण अंत कल्याण. म्हणून आपणास या शुभेच्छा देतो. मला या ठिकाणी आपल्या दादामुळे मला आज तुमच्याशी धर्माचा हा संवाद साधता आला आणि विशेषतः मला या ठिकाणी उपस्थित झालेले संजय राऊत त्यांनी ऐकलं आणि आपण सर्वजण ऐका. आणि विशेषतः तुमच्या जीवनातला हा अमूल्य असा वेळ, एकदा वेळ जातो ना तो पुन्हा येत नाही. वाहतं पाण्यासारखा आपला वेळ आहे. वाहत्या नदीमध्ये आपण पाय परत त्या पाण्याने धुवू शकतो का? नाही. तर तुम्ही अमूल्य असा वेळ दिला त्याबद्दल मनापासून मी आपलं सर्वांचं या ठिकाणी तुमच्या पुण्यकर्माचा अनुमोदन करतो. जय हिंद. नमो बुद्धाय. हॅलो. वर्षावार समाप्ती याबद्दल आपल्याला धम्मदूत यांनी प्रवचन दिलं आणि आपण त्या वर्षावार समाप्तीनंतर काय काय करायचं, काय लक्षात ठेवायचं याबद्दल आपल्याला सविस्तर अशी माहिती दिली. आज आपल्या कार्यक्रमात मिलिंद सुरेराव म्हणजे आपल्या खानपाड्यातील एक सामाजिक कार्यकर्ते, मी पार्टीचं नाव नाही घेत पण एक आमच्या सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असणारे मिलिंद सुरेराव आपल्या विहारात आज त्यांचं आगमन झालं. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि त्यांचं आपल्या अध्यक्षांना सांगून त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतो. ते आपल्याला संबोधित करतील ना. कोणाचा अध्यक्ष भाषण आहे? तथागत गौतम बुद्ध, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. आज वर्षावार समाप्ती दिवस, ज्यांचं आपण व्याख्यान ऐकत होतो, ज्यांची इकडनं माहिती आपण घेत होतो, यायला लेट झालं थोडा. दमोदर साहेब, आम्ही न विसरता मी वर्षावारच्या सुरुवातीला किंवा शेवटच्या वेळेस मी यायचा प्रयत्न करत असतो. मला निमंत्रणाची गरज लागत नाही, कारण हा समाज, हा कार्यक्रम हा आपला आहे हे समजून या ठिकाणी करतो. आणि जेव्हा समाजाप्रती आपली भावना चांगली असते त्यावेळेला आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं आणि काहीतरी घ्यायला मिळतं. बरेचदा लोक काहीतरी द्यायला यायचा प्रयत्न करतात, मी इथे घ्यायला यायचा प्रयत्न करत असतो, कारण हा समाज आपण त्या समाजाबरोबर राहतो, त्यांचं ऋण व्यक्त करण्याचा. आपण काय देतो यापेक्षा आपण काय घेतो, चांगलं ते घेण्यासाठी यायचं असतं. वर्षावारबद्दल खूप सारी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. मला जास्त काही बोलता मी एवढं सांगेन की 9 महिने सतत धर्मप्रसार करत असताना या पावसाळ्याचे 3 महिने जे असतात ते विहारात एकत्र येऊन बौद्ध भिक्खू त्याविषयी चर्चासत्र करतात, त्याविषयी आत्मपरीक्षा स्वतः करून घेतात की आपल्याकडनं काय काय घडणं गरजेचं आहे आणि काय काय देणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी सांगितलं मी तन्मयतेने ऐकत होतो. खरं आहे की आपण जेव्हा आपण कोणाला काही देत असताना आपल्याकडनं काहीतरी स्वार्थाने काही चुकाही होत असतात आणि त्या चुकांचं शल्य मनात राहत असतं, ते बाजूला व्हायचं असेल तर त्यातून सुधारणा गरजेची असते.
आपण जेव्हा धर्मप्रसार करत असताना अनेक बौद्ध भिक्खू जेव्हा बाहेर जात असतात तेव्हा त्यांना अनेक घटना अनेक गोष्टींना त्या ठिकाणी सामोरं जात असतात. त्यातून चांगला मार्ग काय, योग्य मार्ग काय, किंवा आपल्याकडनं काही चुका झाल्या असेल सुधारण्याचं काय, त्या 3 महिन्यामध्ये त्याचा सगळा विचारविनिमय होत असतो. त्या ठिकाणी भक्तिभावाने एकमेकाशी देवाणघेवाण असते, विचारांची देवाणघेवाण असते. आणि आज वर्षावासाचा शेवट समाप्ती आपण या ठिकाणी करतोय. अश्विन पौर्णिमेला आपण समाप्ती करतो, पण त्या औचित्यातून आपण या ठिकाणी करतोय. तर आपल्याकडूनही जसं अनेक धर्मामध्ये, हिंदू धर्मात असेल, जैन धर्मात असेल, जसं जैन धर्मात सांगितलं भिक्षामी दुडक्कम, आपण दुकडा ते जातात. वर्षातून आपल्याकडून काही चुकी झाली असेल, आपण आपल्या नातेवाईकाला, मित्राला काहीतरी बोलून दुखावलं असेल, ते काहीतरी आपल्या संपूर्ण वर्षभराच्या कारकिर्दीमध्ये आपल्याकडनं काही चुका झाल्या असतील तर त्यांच्या घरी जाऊन माफी मागतात, मला क्षमा करा, याच्या पुढे माझी चूक होणार नाही. हिंदू धर्मातही संक्रांतीच्या टायमाला तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, सगळेच देतात, तिळगुळ देतात, गोड देतात, पण मनातून काय, ते मनातून सुधारण्यासाठी मी जर तुमच्याकडनं गोड बोलण्याची अपेक्षा व्यक्त करतो, गोड वागण्याची अपेक्षा व्यक्त करतो, तर आपणही त्या ठिकाणी तसं वागण्याचा प्रयत्न करावा, हा त्याचा हेतू असतो. आणि आज वर्षावाचा शेवटचा दिवस तो ह्यासाठी की माझ्याकडनं वर्षभरात काही चुका झाल्या असतील त्या सुधाराव्या, आणि त्यासाठी आमचा धर्म कसा चांगला आहे. आम्ही धर्मप्रसाराने ज्यावेळेस बाहेर पडतोय तर आमच्याकडनं काही चुका झाल्या सुधारण्या याव्यात, आणि सुधारणा करून जे काही त्याच्या पुढे आपण बाहेर पडणार आहोत, माझा धर्म कसा चांगला आहे, आमचं वागणं कसं चांगलं आहे, आम्ही देशासाठी, आम्ही धर्मासाठी काय करू शकतो हे सांगण्यासाठी आपण बाहेर पडत असतो. आणि तो वर्षावाचा समाप्त जर सांगितलं, समाप्त झाल्यानंतर त्याची नव चैतन्य किंवा नवीन काहीतरी जन्म होतो. त्या 9 महिन्यामध्ये आपण धर्मप्रसार करत असताना आपल्याकडनं जर काही चुका झाल्या असतील त्या 3 महिन्यात त्या विचार विनिमय करून त्या सुधारून पुन्हा एकदा नवीन विचाराने बाहेर पडून आपल्या धर्माचा प्रसार करण्यासाठी बौद्ध भिक्खू बाहेर पडत असतात. आणि त्यासाठी हा वर्षावासाचा शेवटचा दिवसाचा कार्यक्रम आपण चांगल्या प्रकारे मला अनुभवायला मिळाला. थोडं लेट झालो, क्षमा मागतो, आणि माझ्या सर्व या बांधवांना विनंती करतो, साहेब पक्ष प्रचार हा हे सोडूनच आपण या ठिकाणी येत असतो. कारण आम्ही पाहिलं निवडणुका आल्या की बरेचसे लोक येतात, बरेचसे पक्ष विचार या ठिकाणी लोक येतात, आणि असं आम्ही हे करू, आम्ही ते करू, आश्वासन त्यांना देऊन जातात. पण आमच्या बाबतीत काही वेगळं आहे. येथे कोणी आपण काय देतो हे सांगणं गरजेचं नाही, पण आज सांगतोय, निवडणुका आल्यात म्हणून सांगतोय की मी निवडणुकीच्या प्रचारासाठी नाही आलो, पण तुमचा भाऊ म्हणून, तुमचा एक मोठा छोटा भाऊ म्हणून या ठिकाणी आलेला आहे. एकच सांगतो, तुम्ही मागणी केल्यानंतर ते देण्याचं काम एक शासकीय लेवल असेल, निमशासकीय लेवल असेल, अडचणीचं असेल, ते देण्याचं काम आपल्या हातून होत आहे आणि होत राहो. यासाठी जेव्हा आपल्या विद्यार्थी लोकांनी मागणी केली, बाजूला स्वच्छतागृह आहे, त्या ठिकाणी आपण येत असतात, सतत कार्यक्रम होत असतात, स्वच्छतागृह व्हावं म्हणून मागणी केली होती. त्यावेळेला आम्हाला पत्र दिलं होतं, आणि महापालिकेने पाठपुरावा करून गेल्या वर्षी स्वच्छतागृहाचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या समाप्त झालं, चालू झालं, आणि ते डेट चालू झालेलं आहे. ते स्वच्छ राहावं म्हणून काही तक्रार येतात, त्यावेळेला मी महापालिकेत संपर्क साधून सांगतो, दादा इथे आमची लोक रोज असतात, तिथे स्वच्छता असणं गरजेचं आहे, ते स्वच्छतेचा पाठपुरावा करत असतो. इथे माझी पत्नी येत असते, ते दिवाळीचा सण साजरा करायचा 2 दिवस आम्ही सतत बाहेर होतो. रात्री माझ्या मित्राचा भाऊ एकटा पण तिकडे जायला लागलं, आणि घरात काही बनवलेलं नव्हतं, मुलांची फौज असते, जोडजोड व्हायला पाहिजे. तिला म्हणालो, शिवाई महिला मंडळाच्या बाजूला त्या काम करत असतात, त्यांच्या इथे अनेक मैत्रिणी या ठिकाणी कार्यरत आहेत, कलबास्कर आहेत, कंदाडीताई आहेत, यांनी त्यांच्यामुळे ती येतच असते, म्हणजे माझ्याबरोबर ती येत असते. पण आज तिला यायचं राहून गेलं, तिने सांगितलं की तुम्ही जर गेला तर बरोबर मला याला थोडा वेळ होणार आहे. आणि तेव्हा या ठिकाणी पाण्याची जी व्यवस्था आहे, स्वच्छ पाणी असावं म्हणून ते शिवाई महिला मंडळाच्या माध्यमातून त्यांनी मागणी केली होती, आम्ही आमच्या समाजाला काय देऊ शकतो. या ठिकाणी नळ कनेक्शन नव्हतं, काही नळाचं कनेक्शन नव्हतं, ते चालू करून दिलं. ते स्वच्छता पाणी जे आहे, वॉटर कूलर जो आहे, आपण न मागता आम्ही देण्याचा प्रयत्न केला, कारण माझा समाज या ठिकाणी काही आपण दिलेलं सांगू नये, पण आज सांगण्याची गरज यासाठी आहे, उद्या आम्हाला गरज आहे. निवडणुका लागल्यात, शिवांगी मिलिंद सूर्यराव यावेळेला निवडणुकीला उभे राहणार आहेत. तुमचा आशीर्वाद मला द्या की मी मागण्यासाठी आज आलो, समजा मागू नये पण मागण्यासाठी असं आलो, समजा लोक येतील, अनेक आश्वासन देतील, एक भाऊ म्हणून जो आपल्या समाजाबरोबर कायम राहिला. त्या पुण्यतिथीला आणि 6 डिसेंबरला लोक यायला मागत नाही, आपलेही अनेक लोक घरात थांबतात. त्यामुळे मला खूप काही वाईट वाटतं, अरे ज्यांच्यामुळे आपण इथे राहिलोय, ज्यांच्यामुळे आज सन्मानाने जगतोय, त्यांच्या पुण्यतिथीला आणि जयंतीला आपण उपस्थित न राहणं. बरेचसे लोक येतात, आणि इतर धर्मातील इतर म्हणजे आमच्या समाजातील लोक सुद्धा यायला त्यांना लाज वाटते कदाचित.
आम्हाला तसं नाही. बाबासाहेब कुठल्या एका जाती धर्माचे नव्हते ही जेव्हा तुम्हाला कळेल ना, तेव्हा तुम्ही रस्त्यावर उतरून बाबासाहेबांचा प्रचार आणि प्रसार करायला लागाल. त्यासाठी साहेब ते परवानगी द्या. कारण या माणसाने पूर्ण धर्मासाठी, पूर्ण समाजासाठी, पूर्ण भारतासाठी जे काही केलंय ना, ते विसरता येण्यास जोगच नाही. आणि त्यामुळे त्यांचा विचार, त्यांचे ऋण हे आपण कधी विसरू नये. हे वर्षावासाच्या समाप्तीनंतर हे मी घेण्यासाठी या ठिकाणी येत असतो, येत आलेलं आहे. मला खात्री आहे सर्व धर्मांमध्ये माझ्याकडनं चुकी झाली असेल तर मला पुन्हा एकदा माफ करा आणि माझ्याकडनं काय चांगलं करता येईल त्यासाठी मला प्रेरणा द्या. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम. हे आपले बंधू मिलिंद सुरेराव यांनी आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन केलं, धर्माच्या बाबतीत पण सांगितलं. मी त्यांना विनंती करतो की आमचं हे विहार अनाथराय ज्याच्यामध्ये येत आहे तुम्हाला पण माहिती आहे, तर ते सध्या तसं परमनंट कसं करता येईल त्याबद्दल आम्हाला सहकार्य करावं ही आमच्या कार्यकारिणीतर्फे आणि आमच्या समस्त बौद्ध समाजातर्फे आपणास विनंती आहे. बोलायचं राहून गेलं. त्याचंही पत्र मला कांबळे साहेबांनी आणून दिलेलं होतं, मला वाटतं 3 महिन्यापूर्वी. बरोबर साहेब, त्या विधानसभा निवडणुका झाल्या त्याच्या अगोदर त्याचा मी पाठपुरावा करतो. तुम्हाला खात्री देतो सिडको आणि महापालिकेचा कोणताही अधिकारी इथे थोडं कारवाई करायला येणार नाही, याची जबाबदारी आम्ही म्हणजे मी एकटा नाही, तुम्ही माझ्यासोबत आहातच. पण पत्र दिलं आणि गप्प बसलं हा आपल्या रक्तात नाही, आपल्या धर्मात नाही आणि आपल्या आचरणात नाही. त्याचा पाठपुरावा चालू आहे. सिडकोकडे आपण मागणी करते. जेव्हा पूर्णत्वास येईल त्यावेळेला सांगणं उचित ठरत आहे. पण मी थांबलेलं नाही, माझं काम चालू आहे, पत्रव्यवहार चालू आहे. अधिकाऱ्यांशी म्हणजे महापालिका आयुक्तांशी आपण जाऊन भेटलो होतो. सिडकोचे जे जॉईंट MD आहेत देशमुख साहेब, त्यांना माझ्या नावाचं पत्र त्या ठिकाणी आहे आणि मी स्वतः त्यांच्या पाठीमागे लागून ते साहेब आम्हाला हे कायमस्वरूपी व्हावं यासाठी तुमच्याकडनं मदत हवी. कारण सांगपाड्यामध्ये कुठेही बुद्धविहार नाही. माझ्या प्रत्येक काकाला तुम्ही पाहता जेव्हा जेव्हा मी बोलायला येतो तेव्हाही सांगतो. आणि जिथे शांतीचा मार्ग आहे, जिथे सामाजिक विचारधारा आहेत त्या ठिकाणी त्याचं वास्तव असणं गरजेचं आहे, ती जागा असणं गरजेचं आहे. त्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करतच आहे. पण याच्यावर महापालिकेच्या सिडकोमार्फत कुठली कारवाई होणार नाही याची काळजी आपण घेत आहोत. धन्यवाद साहेब. आता मी तुम्हाला बोलायचं आहे, वेळ बराच झालेला आहे म्हणून मला काय प्रवचन चालला का रे? एक सुविचार आहे, त्यांचा जो संदेश आहे आपल्या समाजाला वाचून दाखवायचा आहे. 4 शब्द कसे आहेत ते फक्त त्यांनी ग्रहण करायचे. ते आपल्या प्रवचनकारांनी जे सांगितलं, जे उदाहरण दिलं, जे तुमच्या जीवनामध्ये नकारात्मक आहे ते काढून टाकण्याचा प्रयत्न करायचा. जे जे पॉझिटिव्ह आहे ते आणण्याचा आपल्या जर ग्रहण केलं तर तुम्हाला जीवनामध्ये कधीच अडचण येत नाही. तर त्यातच आपल्या बुद्धांनी बरेच उपदेश केलेले आहेत ते वाचून दाखवतो. भावना कळायला मन लागते, वेदना कळायला जाणीव लागते, माणूस कळायला माणुसकी लागते, चांगलं जगायला सुंदर विचार लागतात आणि भरभरून जगायला पैसा नाही आयुष्य लागतं. तसे गोड शब्द व चांगला व्यवहार हेच माणसाला श्रेष्ठ बनवतात. केवळ अमाप धन असल्याने माणूस धनवान होत नाही. खरा धनवंत तीच व्यक्ती असते ज्याच्याकडे मधुर वाणी, नम्रता, नेक व्यवहार व सुंदर विचार असतात. हे बुद्धांचे खरे सुविचार आहेत. पुढचा विचार आहे, माणूस माणसाचे औषध आहे. काही माणसामुळे वेदना होतात तर काहीमुळे वेदना कमी होतात. परक्याने दिलेला मान आणि आपल्याने केलेला अपमान माणूस कधीच विसरत नाही. आणि पुढे म्हणतात, चाफ्याच्या सुगंधाने धुंद होणारा माणूस मोगऱ्याच्या वासाला विसरतो असं थोडेच आहे. संस्कारातून श्रेष्ठ कोणताही वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही अर्थ नाही. हे बुद्धांचे विचार आहे. दुसरा विचार असा आहे, शब्दाचा वापर जरा जपून करा. कुणाशी बोलताना फक्त विचार करा आणि नंतरच बोला. म्हणजे शब्दाचा वापर करताना जरा जपून करा. मोजकेच बोला पण चांगले बोला. जे काही तुम्हाला एखादा उद्देश करायचा असेल ते मोजकेच बोला पण चांगले बोला.
काही लोकांचे घर निवळ बोलण्यामुळे उद्ध्वस्त होतात. म्हणजे तुमचे मनापासून विचार चांगले असतात, पण बोलताना तुम्ही जर फटकळपणे बोलता. म्हणून त्यांचं बुद्धांचं मत आहे की काही लोकांचे घर निव्वळ बोलण्यामुळे उद्ध्वस्त का होतात, तर त्यांचं बोलणं व्यवस्थित नसतं, फटकळ असतं. ज्याला खाताना जीभ सांभाळता आली, त्यांना खाताना जीभ सांभाळता आली, त्याचे आरोग्य चांगले राहिले. आणि ज्याला बोलताना जीभ सांभाळता आली, त्याच्या जीवनाचं म्हणजे सोनं झालं. फक्त जीभ सांभाळली पाहिजे, असं बुद्धांचं हा खास महत्वाचा सुविचार आहे. धन्यवाद.